बंडखोरी करणाऱ्या 6 खासदारांनी पक्षाचा व्हीप जुगारला। आता या खासदारांचं पुढे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। कायदाही या खासदारांच्या सोबत दिसत नाहीये, पण नियमांची निश्चित चौकट नसल्यानं सगळं काही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हाती असल्याचं सांगण्यात येत आहे। बंडखोर खासदारांचं काय होणार? 6 बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार। लोकसभा अध्यक्षांच्या हाती बंडखोरांचं भवितव्य। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी केलेल्या 6 खासदारांनी संसदीय पक्षाच्या बैठकीला दांडी मारली। व्हीप बजावलेल्या बैठकीला खासदारांची गैरहजेरी म्हणजे पक्षाच्या आदेशाची पायमल्ली असा अर्थ काढला जातो। खासदारांच्या गैरहजेरीनंतर आता शिवसेना युबीटी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारांच्या अपात्रतेची मागणी करू शकतात। लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतील हे अजून स्पष्ट नाही, पण खासदारांनी पुढच्या 15 दिवसात पक्षाकडे माफी किंवा दिलगिरी व्यक्त केल्यास त्या खासदारांच्या गैरहजेरीतून दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञ सांगतात। एखादी व्यक्ती पक्ष सोडत असेल किंवा म्हणजे पक्षाच्या विरुद्ध काही वागत असेल तर आधी त्यांनी परवानगी काढली असेल तर माफी दिली जाते, किंवा त्यांनी चूक केल्यानंतर पुढच्या 15 दिवसात जर का त्यांनी माफी मागितली आणि पक्षाने त्यांना कंडोन केलं म्हणजे माफ केलं तर चालू शकतं। म्हणजे या लोकांनी 15 दिवसाच्या आत जर का पुन्हा उद्धव ठाकरेंची माफी मागितली तर चालू शकेल, अन्यथा उद्धव ठाकरे त्यांच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन लॉ लागू करू शकतात। 2022ची एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि यावेळची 6 खासदारांची बंडखोरी यात मोठा फरक असल्याचं तज्ज्ञ सांगतात। एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलं तेव्हा ती उभी फूट असल्याचं त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलं होतं। स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, आमदार, खासदार फुटल्याची कागदोपत्री त्यांनी दाखवलं होतं, पण यावेळी फक्त 6 खासदारच फुटल्याचं दिसतंय। त्यामुळे ही उभी फूट आहे असं लोकसभा अध्यक्ष मानतील का असा प्रश्न असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आपल्याकडे पक्षाचे 2 भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि दुसरा राजकीय पक्ष, पार्लमेंटरी पक्ष। या दोन्ही याच्यामध्ये जर व्हर्टिकल स्प्लिट झाली आणि विशेषतः संघटनात्मक पक्षामध्ये व्हर्टिकल स्प्लिट घडून आली आणि ते सिद्ध करता आली। व्हर्टिकल स्प्लिटमध्ये संघटनेचे रँक्स अँड फाईल्स, त्यानंतर त्यांचे पदाधिकारी, कॉर्पोरेशनचे सदस्य, म्युनिसिपालिटीचे, जिल्हा परिषदचे, जी काही संघटनात्मक बांधणी असेल त्याच्यामध्ये फूट पडली पाहिजे, ती सिद्ध करता आली पाहिजे। पक्षाच्या बैठकीला दांडी मारणं म्हणजे पक्ष सोडल्याचं प्रतीत होत असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी ठरवलं तर त्या खासदारांना अपात्र केलं जाऊ शकतं असं मत व्यक्त करण्यात येते। 10व्या शेड्यूलमध्ये पक्षांतर बंदी कायद्यामध्ये असं स्वच्छ शब्दात म्हटलं की आपणहून जर का पक्ष कोणी सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो। आता पक्षाच्या मीटिंगला बोलावून जर का तुम्ही आला नाहीत तर त्याचा अर्थ तुम्ही पक्ष सोडलाय असा होऊ शकतो, आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ या 6 जणांना लागू होऊ शकतो। मग ठाकरे गटाने स्पीकरकडे तसं पिटिशन द्यावं लागतं की यांना डिस्क्वालिफाय करा। स्पीकरला हा अधिकार आहे, डिस्क्वालिफिकेशनचा हा जो निर्णय आहे हा स्पीकर घेऊ शकतात। गेल्या 4 वर्षांपासून पक्षांतर बंदी संदर्भातले महाराष्ट्रातले 2 खटले सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत। या खटल्यांचा निकाल लागत नाही, त्यामुळे दरम्यानच्या काळात झालेलं पक्षांतर आणि पक्षफुटी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय विरोधकांकडे पर्याय उरलेला नाही। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।